मनोज जरांगे यांनी अखेरीस आपले उपोषण मागे घेतलं. हे त्यांचं 9वं आमरण उपोषण आंदोलन होतं. कदाचित हा जागतिक रेकॉर्ड असू शकतो. म्हणजे बघा, जरांगे यांनी गेल्या 3 वर्षात 9 वेळा आमरण उपोषण केले. तज्ज्ञांनी याचा शोध घ्यायला हवा. विशेष म्हणजे प्रत्येक उपोषण आंदोलनात त्यांच्या मागण्या मान्य होतात, म्हणून जरांगे उपोषण सोडतात. पण नंतर अचानक काय होतं की जरांगे जाहीर करून टाकतात, मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि पुन्हा ते आमरण उपोषणाला बसतात. प्रत्येक उपोषण अगोदर आणि उपोषणादरम्यान ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करतात. त्यांचा एकेरी उल्लेखही करतात. मात्र आपल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्य केल्या हे सांगायला ते विसरतात. त्यामुळे जरांगेंचे आंदोलन हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आहे की देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी, याची चर्चा जरांगे यांच्या आंदोलनात दरम्यान जोरदार असते.